हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते रव्यापासून नाश्ता। त्यासाठी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। इकडे आहे उडीद डाळ। उडीद डाळ मी मिक्सरला दळून घेतली। 1 वाटी उडीद डाळ होती। हळद, चिली फ्लेक्स, कट केलेला अद्रक आहे, किसून घेतलेला अद्रक, कोथिंबीर धुवून स्वच्छ घेतले, अर्धा कांदा मी किसून घेतलेला आहे। आता आपण बनवायला सुरुवात करूया। आता इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आलेले आहे। थोडंसं तेल घालते, मोठा चवीपुरतं मीठ घालते, नंतर घालते रवा। रव्यानंतर सगळे जिन्नस घालते, किसलेला कांदा, अद्रक, चिली फ्लेक्स, आता घालते कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा। तिखट थोडंसं हवं म्हणून हिरवी मिरचीचा ठेचा। आपण हे आता चांगलं मिक्स करून हलवून शिजवून घेऊया। आता मी इकडे थोडंसं पाणी घातलेलं आहे। आपण हा रवा चांगला शिजवून घेऊया, वाफ काढूया छानशी। मी झाकण ठेवून रवा चांगला शिजवून घेतलेला आहे। आता आपण थंड करून घेऊया। बघा, रवा छान शिजलेला आहे, गोळा तयार झालेला आहे। आपण थंड करून घेऊया। मी शिजलेला रवा खाली उतरून घेतलेला आहे ताटामध्ये। त्याच्यानंतर मी घातलेलं आहे उडीदाचं पीठ। आपण हे चांगलं मिक्स करून त्याचा गोळा बनवून घेऊया। हे बघा, पिठाचा मी असा गोळा करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर थोडंसं असं चपटं केलंय, त्याला असं मध्ये भोक पाडून घेऊया, मेदूवड्याचा आकार देऊया आणि आपण तळायला ठेवूया। आधी सगळे बनवून घेऊया। भोक थोडं मोठंच पाडा, कारण तळल्यानंतर ते छोटं होतं। बघा, छान झालं ना। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। हे मी वडे बनवलेत, ते सोडून घेऊया। अलगद सोडा, बोटाला तेल लागू शकतो, चटका बसतो। एकदम अलगद सोडा, कारण मी सोडताना खूप काळजी घेते। बऱ्याच वेळा भाजलेलं आहे मला। नंतर असं तेल उडवा, फुगायला मदत होईल। आता बघा, मी पलटी करून घेतलेले आहेत आणि फुगलेत छान। छोटेच केलेले आहेत, खूप मोठे नाही केलेले। चांगला सोनेरी कलर आलेला आहे। आणखी थोडं तळूया। बघा, सोनेरी कलर किती छान आलेला आहे, टम फुगलेले आहेत। मी काढून घेते। आता मी सगळे असेच तळून घेते। तयार झालेत आपले उडीद डाळ आणि रव्याचे वडे। खूप छान लागतात। सोबत आहे नारळाची चटणी आणि टोमॅटो सॉस। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।